नमस्कार. मी ॲस्ट्रोलॉजर डॉक्टर वंदना लाखोल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आता हा सध्या व्हिडिओ दिसेल. मी शुक्रवार दिनांक 28 मार्च 2025ला हा व्हिडिओ टाकते. हा व्हिडिओ मी बनवला आहे, जी शनी अमावस्या येते आपली 29 मार्चला 2025ला शनी अमावस्या येते आणि मोठा बदल घडतो आहे. हा बदल का घडतो आहे आणि कशासाठी घडतो हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ थोडासा तुम्हाला सांगते. तर शनी अमावस्या आणि शनी बदल त्यांना 7.5 आहे. जशी आता चालू आहे कुंभ, मीन आणि मकर राशीला. तर मकर राशीची 7.5 पूर्ण संपेल. मकर राशी त्याच्यातून पूर्ण पार पडेल. कुंभेला आता तिसरा पडाव चालू होईल. तिसरा पडाव कुंभेचा दुसरा पडाव पण संपेल आणि मीनेचा मात्र दुसरा पडाव चालू होईल. दुसरं पर्व चालू होईल आणि मेषेला पहिला पर्व चालू होईल. म्हणजे आत्ता जो 29 मार्चपासून चालू होईल ते कुंभेला तिसरा, मीनेला दुसरा आणि मेषेला पहिला. 7.5 वर्षाची 7.5 असते. त्याच्यामुळे हा असा 3 टप्पा असतो. तर मकर राशी पूर्णपणे याच्यातून निसटून गेली समजा किंवा पार पडली. वृश्चिक राशीला पण जो 7.5चा ध्येय होता तो पण कर्क, वृश्चिक यांना 7.5चं ध्येय संपत आलेलं आहे. संपेल आता 29 मार्चला. तर आता फक्त मीन राशींना जपायचं जास्त. मीन, मेष, कुंभेला आता फार छान चालू होईल त्यांचं पडाव. त्यांनी अगदी 5 वर्ष अगदी त्यांना होरपोळ निघाले ना असं असतं ते. तर त्या पद्धतीने त्यांचं मार्गक्रमण गेलं कुंभ राशीला. तर आता तिसरा पडाव 29 मार्चपासून चालू होईल आणि तो उतरता पडाव त्यांना चांगला जाईल. मी शनी महाराजांना वाईट म्हणत नाही. अगदी ते न्यायदेवता आहेत आणि कर्माची फळं, आपल्या कर्माची फळं ते देतात. चुकीचं वागणं किंवा चुकीची वर्तणूक या गोष्टीने जे काही आपण लिहितो किंवा मागच्या जन्मात जे काही आपले झालेले आहेत, आतून घडून गेलेले आहेत काही कर्म, त्या कर्माचे फळं ह्या जन्मात आपल्याला भोगावे लागतात. त्याप्रमाणे ते शनी महाराज आपल्याला छडीने मारत असतात, बाकी काही नाही. छडी म्हणजे काय, एक एक फटके देतात जीवन जगत असताना. तर हा मोठा पडाव आहे जो 29 मार्चला 2.5 वर्ष ते एका कुंभेमध्ये राहत होते. स्वराशी त्यांची मूळ राशी, आवडती राशी होती आणि आता ते स्वतः मिनेत चाललेले आहेत. तो जो ह्या घरातून त्या घरात जाण्याचा प्रवास आहे ना त्यांचा, तो अतिशय सुखकारक असतो. त्या दिवशी ॲक्च्युली शनी शिंगणापूरला आपण असणं महत्त्वाचं आहे. मी स्वतः जाते शनी शिंगणापूरला, त्या दिवशी असणार आहे मी. तर ठीक आहे, प्रत्येकाला जायला जमतं असं नाही आहे. तुम्ही शनीचे मंत्र जाप करा, कारण त्यावेळी त्याची आळवणी करणं किंवा त्याचं एक म्हणतो ना, एखादा पाहुणा या घरातून त्या घरात जातो आहे, ते कितीतरी आल्हाददायक असतं. ही माहिती नसतं कोणाला किंवा काय. तर हे माहिती ह्या स्वरूपाने मी देते या व्हिडिओने. बरं, अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता. त्या दिवशी शनी अमावस्या आणि मी म्हटलं जसं शनी बदल आहे, तर त्या दिवशी 8:18 रात्री शनिवारी दिनांक 29 मार्च 2025ला 8:18 हा एक संयोगचा टायमिंग आहे, एक शुभ संयोग. तर 8:08 हे शनीचेच आकडा आहे, 1 सूर्याचा आकडा आहे. त्याच्यामुळे संध्याकाळी रात्री 8:18 तुम्ही 4 दिवे असलेला दिवा दरवाजाजवळ लावायचा आहे, जेणेकरून तो एक समृद्धी, सुखसंपत्ती आणि वैभव किंवा घरातलं जे संकट आहे ते दूर करणार आहे, घरातली बाधा दूर करणार आहे. तर 4 मुखी दिवा पाहिजे. तो 4 मुखी म्हणजे 4 साईडला त्याची टोकं पाहिजेत आणि 4ही वाती तुम्ही पेटवायच्यात. बरोबर 8:18 तो दिवा तुमच्या दरवाजाच्या बाहेर प्रत्येकाच्या लागला पाहिजे आवर्जून. अजून एक तिसरी महत्त्वाची टिप्स, की त्या दिवसापासून जर तुम्ही 45 दिवस घरात नैऋत्य दिशेला दिवा ठेवलात. नैऋत्य म्हणजे कोणती बाजू, पश्चिम आणि दक्षिणेचा कोपरा. सतत अखंड दिवा ठेवा 45 दिवस आणि तुम्हाला जो चमत्कार दिसेल ना, तो अद्भुत चमत्कार असेल. तो तुम्ही अनुभवा. बघा, माझं सांगण्याचा प्रयोग करा आणि आत्मसात करा. ज्यांना जमेल त्यांनी नक्की करा आणि कळलं नसेल तर पुन्हा सांगते मी, नैऋत्य दिशेत तो दिवा अखंड 45 दिवस ठेवायचा आहे. 45 दिवस तर तुम्ही ठेवा आणि त्याच्यानंतरचे रिझल्ट तुम्हालाच तुमचे पाहायला मिळतील. तर हे सर्व आहे.
आपल्या शनी महाराजांच्याबद्दल. तर त्याच्यामुळे धन्यवाद. तुम्ही ह्याचा हा व्हिडिओ पाठवा, जरूर शेअर करा दुसऱ्यांना सर्वांना, जेणेकरून याचा सर्वजण लाभ घेऊ शकतील. नमस्कार.